साताऱ्यातून ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाचा पाचवड नजीक भीषण अपघात, 2 महिला जागीच ठार. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड नजीक इनोव्हा कार व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सातारा शहरातील गुरुवार परजवळील 2 महिला जागीच ठार झाल्या. सलमा इरफान मोमीन व नाहिदा समीर शेख अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान कुटुंबीय देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये समीर बशीर शेख वय वर्ष 44, इरफान इक्बाल मोमीन वय वर्ष 44, कैफ इरफान मोमीन वय वर्ष 15, जयदीपान मोमीन वय वर्ष 17, अरिफ समीर शेख वय वर्ष 6, सारा समीर शेख वय वर्ष 11, सुहान समीर शेख वय वर्ष 7, अमर शरीफ मुलानी, अरबाज फिरोज शेख, जुनेद सलीम शेख अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब ईदच्या खरेदीसाठी पुण्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड नजीक इनोव्हा चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा कारसमोर उभ्या असलेल्या बंद कंटेनर ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरात होती की यामध्ये इनोव्हा कारच्या पुढच्या भागाचा जागीच चक्काचूर झाला. त्यानंतर इनोव्हा पुन्हा समोरच्या डिवायडरवर जाऊन आदळली. यावेळी गाडीत असणारे प्रवासी गंभीर जखमी झाले. समीर बशीर शेख यांची मुलगी व सून जागीच ठार झाल्या. दरम्यान ईदच्या तोंडावर घडलेल्या भीषण अपघाताने या कुटुंबासह सातारकरांवर मोठी शोककळा पसरली आहे. स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी सुहास पवार, सातारा. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह.